माही आज काय बनवणार आहे? मी आज चिकन बनवलं आहे तुझ्यासाठी खास. हे बघ, 1 किलो चिकन आणलेलं आहे. 1 किलो चिकन बनवण्यासाठी आपण लहान छोटासा टोमॅटो चिरलेला आहे, मिडियम आकाराचा कांदा चिरलेला आहे, या थोड्याशा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आपण, ही अद्रक एवढं घेतलेलं आहे बघू शकता आपण. यामध्ये ऑलरेडी मी कोथिंबिरीचं मीठ आणि आपलं चिकन आहे त्याला फक्त साईडला ठेवलेलं आहे. आणि एव्हरेस्ट देशी मीठ मसाला, तुम्ही मसाला कोणताही वापरू शकता, एव्हरेस्टचा किंवा सुहाना वॉटेवर जो आहे तो. आणि हा एक मसाला मी आणलेला आहे चिकन फ्राय बनवण्यासाठी. आणि दही पण लागतं, 15 वाला दही आणलेलं आहे. ठीक आहे, आपण लसूण आणि अद्रक हे वाटण्यासाठी घेतलेलं आहे. मिक्सरचा वापर नाही केला, घरगुती वाटतोय आपण. असं पूर्णपणे वाटून घ्या अशा खलबत्त्याने, चव येते. आपण आता कढई ठेवली गॅसमध्ये आणि त्यामध्ये तेल टाकतोय. ही 1 पळी, 2 पळी, तरी 3 पळी टाकलेले आहे मी तेल. मीडियम फ्लेमवर आपण त्याला परतून घ्यायचं, कांदा थोडासा लाल होईपर्यंत. आपण जे अद्रक आणि लसूण वाटलेलं आहे ते टाकून घेत आहोत. गावठी लसूण वापरा, जेणेकरून आपल्या फोडणीचा सुद्धा वास एकदम छान येतो. चला आपण त्यामध्ये आता घरगुती वाटलेलं जे काळं तिखट आहे, आमच्या मराठवाड्यामध्ये हे सगळ्यांच्या घरात बनवलेलं असतं. त्याला काळं तिखट चवीनुसार तिखट जास्त होईल असं टाकायचं. आता आपण लाल तिखट टाकत आहे त्यात. थोडीशी हळद टाकून घ्या. व्यवस्थित त्याला एकजीव करून घ्या. धना पावडर टाकून घेत आहे मी. हे थोडं जास्त झालं कारण की आपण चिकन फ्राय बनवत आहोत, सो त्याला अजून टेस्टी. एव्हरेस्टचा चिकन मसाला टाकून घेत आहे मी. 10 वाला आहे, त्यातला अर्धा टाका, अर्धा नंतर वापरू आपण. लगेच त्याच्या पाठोमागून मटन मसाला पण मी टाकून घेत आहे. की आपण फ्राय बनवतो तर माझं फ्राय एक वेगळ्या पद्धतीचा बनतं. आपण आता ऑलरेडी वाटलेलं खोबरं आहे आपलं, भाजून ठेवलेलं. चवीनुसार मीठ टाकून घ्या. व्यवस्थित हलवून घ्या. आता आपण दही टाकून घेणार आहोत. थोडासा गरम मसाला टाकून घेऊया. चिकन टाकून घेत आहोत आता. चिकन आता पूर्ण त्या मसाला जो आपण तयार झालेला आहे त्याला व्यवस्थित लागला पाहिजे.
थोडंसं व्यवस्थित हलवून घ्या 2 मिनिट. परत आपण काही मसाले ऍड करणार आहोत, लाल वगैरे. ते आपल्या चिकनमध्ये थोडंसं पाणी ऍड करून घ्या, खाली चिटकणार नाही आपलं मसाला. चिकनला कंटिन्यू अधूनमधून म्हणजे 1-2 मिनिटांनी हलवत चला. मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि खरंच तुम्हाला रेसिपी आवडली संपूर्ण बनवण्याची तर कमेंटमध्ये कळवून सांगा की कशी वाटली आणि शेअर करायला विसरू नका.